फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या मध्ये विश्वास 11 कळवा या संघाकडून अक्षय आणि गौरव हे दोन फलंदाज सुरुवात देतील. फलंदाजीची पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे. पाहूया तो पॉवर प्लेचा खेळ फलंदाजांचा पाहायला मिळेल की गोलंदाज भाव खाऊन जाते. बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक हातात आहेत आतिश. तर पाहूया आतिश आणि अक्षय हे आपापल्या डावाची सुरुवात देत आहेत. एक फलंदाजी करताना आणि एक गोलंदाजी करताना. वर्सोवा संघासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. ही स्पर्धा त्यांनी खूप चांगली खेळली मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा तसंच खेळायचंय. आकाशचं तेच मत होतं जेव्हा त्यांनी नाणेफेक करताना तो विषय काढला होता. पण पाहूया आता कळवा संघाकडून कसं प्रत्युत्तर मिळते. पहिला बॉल आतिशचा. ड्राईव्ह केलंय क्लास 6 स्क्वेअर ड्राईव्ह. बॉलला चेस केलं जात आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. जाईल सीमारेषा पार. होते या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाची दमदार सुरुवात विश्वास 11 कडून. चौकार. चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप. हे बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप. अक्षय जे कॅप्टन आहेत ज्यांनी खूप चांगला स्ट्रोक खेळला. वाईड हाफ व्हॉलीवर खूप चांगलं एक्झिक्युशन. हा चौकार त्यांनी संघासाठी जोडला. पण यावेळेस बघा सरळ बॅटने बॉलला उडवलंय. थेट स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. एंट्री असावी तर अशी. ब्लॉक बास्टर अक्षयचा फुलातून षटकार. ढकलला आणि आता गौरवने सुद्धा आपला तडाखा दाखवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये विश्वास 11 कळवाचा धूम धडाका. हा नो बॉल आहे आणि नो बॉलवर या धावा मिळतील 6-7 धावाचा बोनस विश्वास 11 कळवा. स्कोर झालाय 20-20 विदाउट लॉस. फ्लाइंग स्टार्ट जो शब्द आम्ही समालोचक बोलतो ही फ्लाइंग स्टार्ट असते. 5 चेंडूचा खेळ झालाय. फ्रीचा बॉल त्या बॉलवर केला प्रहार. बॉलला पाठवलंय लॉंग सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा शेवट होतो दमदार. मिळतील धावा 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विश्वास 11 कळवा बिनबाद 24-24 विदाउट लॉस. त्याचा जॉब सुद्धा महत्वाचा आहे आणि म्हणून ते वेळ काढून येतात. आपलं देखील स्वागत आहे. हा कळवा 11 चे विश्वास दादा आपण कृपया मुख्य मंचावर या. ही एक आमची आग्रहाची विनंती आहे कारण जितू पाटील यांची ती विनंती आहे आणि अक्षय सोनी. जेव्हा जेव्हा तुम्हाला टीम साठी विचारलं जातं तुम्ही लगेच होकार देता. तर अक्षय सोनी आणि जितू दादा पाटील यांची ती विनंती आहे. विश्वास दादा कृपया आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आणि ठाण्याच्या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा जातो कळव्याच्या तेव्हा कुठलीच आम्हाला पेनल्टी नसते. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असतं. चला प्लीज विश्वास दादा आपणास विनंती आहे कृपया कृपया आपण मुख्य मंचावर यायचं आहे. चला 20 एप्रिल 2026 रोजी डे नाईट क्रिकेट स्पर्धा 50+ क्रिकेट स्पर्धा सन्माननीय शैलेशजी केसरीनाथ पाटील साहेब समाजसेवक यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2026 ही स्पर्धा तुम्हाला 20 एप्रिल 2026 रोजी पाहायला मिळणार आहे. अवश्य आपण या स्पर्धेचा आनंद घ्या असं निवेदन राजूजी पाटील अध्यक्ष, गजाननजी वावेकर उपाध्यक्ष, अण्णाजी गावडे खजिनदार, मुकेशजी भंडारी प्रमुख सल्लागार, यशवंतजी पाटील कार्याध्यक्ष यांच्या वतीने हे निवेदन आहे. 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक. चला विश्वास दादांचं आपण स्वागत करूया. यस विश्वास दादा वेलकम. उद्या आहात ना. पुढचा बॉल. बॅट्सविंग खूप चांगले आहे खरं तर अक्षयकडे. म्हणजे बॉलच्या पिचिंगला अॅनलाइज करून ते प्रॉपर बॅट्सविंग देत आहेत. पण गोलंदाज देखील तितकेच हुशार आहेत.
बॉलिंग ट्रॅकवर सुजल आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ऑप्शन्स खूप आहेत जितू पॅकेस वर्सोवाकडे. पहिले षटक जरी महागडं ठरलंय, बॅकअप प्लॅन आहे आणि या बॅकअप प्लॅनने पहिलाच बॉल डॉट हाताळलेला आहे आणि धावसंख्येचा वेग कमी करण्यासाठी ते आव्हान सुजल यांनी स्वीकारलेलं आहे. धावसंख्या बिनबाद 24 आणि आव्हान स्वीकारलं नाही तर पूर्ण सुद्धा केलं. गलीला कॅच देऊन अक्षरचा खेळ संपला. सुजलच्या खात्यात पहिली विकेट. विश्वास 11ला पहिला धक्का. आपण मित्रांनो स्वागत आणि सन्मान करणार आहोत. अगदी कळवा क्रिकेटला अगदी महाराष्ट्राच्या नकाशावर उतरवणारे नाव म्हणजे आदरणीय विश्वासदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागत सन्मानसाठी मी महेशदादा पाटील आणि राजूदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वास 11 कलवा या विभागातील दमदार व्यक्तिमत्व, दमदार क्रिकेटपटू आदरणीय विश्वासदादा यांचा या ठिकाणी सन्मान करायचा राजूदादा पाटील आपल्याला विनंती असणार आहे आणि महेशदादा पाटील आपल्याला देखील एक लेजंड खेळाडू, कलवा या विभागातील दमदार खेळाडू आणि कलवाच्या टीमला नेहमी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी देणारे व्यक्तिमत्व विश्वासदादा या ठिकाणी आपल्या समोर आहेत. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून A1 जोडीच्या माध्यमातून त्यांचा गुणगौरव आणि सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. खूप खूप धन्यवाद विश्वासदादा. आपण या विनंतीला मान देऊन A1 जोडीचे आले त्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद आणि आदरणीय राजूदादा पाटील यांच्या शुभेच्छा सन्मान केला जात आहे. विश्वास 11 चे आदरणीय विश्वासदादा त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान A1 जोडीच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह देऊन आदरणीय राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत आहे. खूप खूप धन्यवाद विश्वासदादा. आपण जे विश्वास दाखवला आणि मीरा भाईंदरच्या नगरीमध्ये आल्यात त्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद. आणि जाऊया पुन्हा एकदा थेट कमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद विनोदजी. यस, चौकार आलेला आहे. कव्हर्स बाउंड्रीला क्लिअर केलंय. फलंदाज अजय जो येतोय तो ठोकतोय, तेच आतापर्यंत पाहायला मिळालंय. म्हणजे 2 मोठे स्ट्रोक अक्षयचे, 2 मोठे स्ट्रोक गौरवचे आणि पहिल्याच बॉलवर अजयने चौकारानं खातं खोललेलं आहे. धावसंख्या पोहोचते आता 28 वर. जितकी रोखठोक भूमिका पहिल्या डावात तुम्हाला पाहायला मिळते तितकीच तुम्हाला दुसरा डावा 100% पाहायला मिळेल. त्याचा खेळ वर्सोवाचा आपण ऑलरेडी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलाय. त्याचमुळे V फॉर विक्ट्री, V फॉर वर्सोवा, V फॉर चेक. तर आदरणीय मल्हार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा हितेशजी पाटील यांचाही देखील धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. नेक्स्ट बॉल अ फुल टॉस. दॅट वॉज अ ट्रॅप, पण नाही त्या ठिकाणी पोझिशनला क्षेत्ररक्षक. त्याचमुळे सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. अजूनही सिच्युएशन खूप चांगली चाललेली आहे विश्वास 11 कळवा या संघाची. निर्णय घ्यायचा, पण निर्णय घेतल्यानंतर तो पूर्ण सुद्धा करता आला पाहिजे आणि तोच निर्णय आतापर्यंत योग्य ठरवलेला आहे विश्वास 11 कळवाच्या फलंदाजांनी. एक नाही, सर्व फलंदाजांनी तो निर्णय योग्य ठरवलेला आहे. ही स्ट्रेंथ आहे विश्वास 11 ची फलंदाजी, ज्यावर त्यांनी अचूक काम केलंय. 29 एक फलंदाज बाद. आणखी एक. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. या मैदानात मी षटकारांचा राजा बनणार. गौरवने बॉलला पाठवले लॉंग ऑफ सीमारेषा पार. सिक्सर. जर बॉल दिला तर मग परिणाम हाच होणार आहे. पुढे अगदी ठेवला बॉल, जरी लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, पण त्यांच्याकडे षटकार खेचण्याचाच मानस असेल, मग ते कसले थांबतायत. किती फिल्डिंग पोझिशन चेंज करा, षटकार खेचलेला आहे फलंदाज गौरवने. स्कोर झालेला आहे 35 धावा. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झाला आणि 11 चेंडूंच्या समाप्तीनंतर 35 धावा. एक फलंदाज बाद. एक पॉझिटिव्ह प्रॉफिटेबल स्टार्ट विश्वास 11 कळवा संघाची पाहायला मिळते. अजूनही वर्सोवा संघाकडून वेगवेगळे पर्याय वापरले जात आहेत, पण कुठलाच पर्याय आतापर्यंत फायद्याचा ठरत नाही. आकाश धतकर सातत्याने क्षेत्ररक्षणे बदल करतायत. गोलंदाज कोणता यायला पाहिजे त्याचा पूर्वानुमान लावतायत. आणि आता गोलंदाजाच्या खात्यात विकेट जाईल. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जेव्हा टॅलेंटची गरज आहे. आणि या षटकाच्या शेवटच्या बॉलवर गौरवचा खेळ संपतोय. विश्वास 11 कळवा संघाला दुसरा धक्का.
35 धावा झालेल्या आहेत आणि 2 षटकाचा खेळ झालाय. पण काय खेळ खेळलाय. 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन गौरवने दिलेलं आहे. फक्त 5 बॉल्समध्ये त्यांनी 16 धावा बनवल्या. सुजलचे हे षटक 11 धावांचं राहिलंय, ज्या षटकात त्यांना 2 विकेट सुद्धा मिळालेले आहेत. तर पहिल्या षटकाच्या तुलनेनं हे षटक जितू पॅकर्स वर्सोवा या संघासाठी चांगलं राहिलंय. चला एकत्र येऊ नका, कारण आपल्याला वेळ वाचवायचे. 11:31 ने पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 12 मिनिटांचा कालावधी आपण घेतला. प्लीज चला, जितू पॅकर्स वर्सोवा आपापल्या जागेवर पोचा. वेळ जितकी आहे तितकीच तुम्हाला वापरायची. 22 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके पूर्ण करायचे. त्या सूचना आम्ही ऑलरेडी प्रत्येक सामन्याच्या वेळी देत आहोत. तुमच्याकडून चांगला खेळ खेळायला मिळेल अशीच अपेक्षा तुमच्या चाहत्यांची आहे. चाहते तुम्हाला दुरून पाहण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच चाहत्यांना निराश करायचं नसेल तर मग सबळ सूचक राहावं लागेल. आता पाहूया आकाश कोणाचा पर्याय वापरतोय. तिसऱ्या षटकासाठी बॉलर येतोय. बॉलिंग ट्रॅकवर वर्षितवर तो विश्वास ठेवलेला आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी वर्षितवर. खेळाडूंच्या खांद्यावर जेवढं जबाबदारीचं ओझं तुम्ही टाकाल तितका चांगला खेळ खेळाडूंकडून तुम्हाला काढून घेता येतो. आणि तेच जबाबदारीचं ओझं आकाशने वर्षितवर टाकलेलं आहे आणि ती जबाबदारीची गोलंदाजी पाहायला मिळेल का? चला 35 झालेत. 2 फलंदाज बाद. अजूनही 18 चेंडूंचा खेळ, 3 षटकांचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. पहिलं षटक आतिश तब्बल 24 धावांचं राहिलं आणि हे षटक 11 धावांचं राहिलं होतं. दुसरं गोलंदाज सुजलचं वर्षित होते गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकरचा फलंदाज असेल अजय, ज्याने चौकारानं सुरुवात केली होती त्याच्या डावाची. वर्षित ओर द विकेट स्विच केलंय आणि स्वीपर कव्हरला बॉलला चेस केलं जातंय. धावता झेल घेण्याचा मौका होता. कठीण असतं पाहताना, ते खूप सोपं वाटतं, पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचतो अशा वेळेला तुम्हाला सुद्धा ते दडपण ओढावून खेळ द्यायचा असतो. चांगलाच प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. अंकुरने पोझिशन थोडी लेट घेतली. ते सुरुवातीला डावीकडे सरकले आणि मग ते मूव्ह करून उजवीकडे आले. त्याचमुळे तो वेळ जास्तीचा लागला आणि टाइम मॅच नाही झालं. धावसंख्या पोहोचते 37-37. 30 सेकंडच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट असं प्रोटेक्शन. फुल टॉस ऑन साइडला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एकदा कंप्लीट केली. सेकंडचा कॉल दिला जाईल कारण त्या ठिकाणी फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि या चुका दुरुस्त कराव्या लागतील. जितू पॅकर्स वर्सोवा संघाला त्यांना या मैदानाचा अनुभव आहे. 1 धाव कमी मोजली जाईल. 1 शॉट, नुकसान तितकं नाही झालं. जितू पॅकर्स वर्सोवाचं 1च धाव मिळणार आहे विश्वास 11 कळवा संघाला आणि एका धावेच्या मदतीने स्कोर पोहोचतोय 38 झालेले आहे. 14 चेंडूचा खेळ झालाय. 38 बनवलेले आहेत आतापर्यंत विश्वास 11ने. धाडसी निर्णय, पण त्या धाडसामागे सुद्धा त्यांचा अनुभव आहे. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. मिड विकेटला मोठा गॅप होता, तो शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं, त्याच्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा फलंदाजांनी उचलला. काय क्विकनेस आहे या 2 फलंदाजांचा आणि त्या क्विकनेस समोर आता क्षेत्ररक्षक सुद्धा विचार करतात की आणखीन आपण किती चपळ राहायला हवं. आपण जितके चपळ राहतो त्यापेक्षा 1 स्टेप अहेड बॅटर्स आहेत. आतापर्यंत तेच पाहायला मिळालंय. धावसंख्या विश्वास 11 कळवाची 40 झाले. निम्मा नाव संपलंय. 40 झालेत. आता आणखीन 40 बनतील का? प्रोजेक्टेड स्कोर तेच दाखवतोय 80. वर्षितने आतापर्यंत या षटकाला चांगलंच सांभाळलंय. म्हणजेच आतापर्यंत जो निर्णय आकाशचा राहिलाय वर्षितला या षटकावर आणण्याचा, तो निर्णय योग्य राहिलेला आहे वर्षितचा. पुढचा बॉल फुल एंड बॉल ड्राईव्ह केलंय. अलॉंग द ग्राउंड बॉल पोचेल लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल पण यावेळेस तो कॉल चुकलाय. कन्फ्युजन होतं 2 फलंदाजांचं आणि कन्फ्युजनचा शेवट हा असाच होतो. रनआउटच्या सुरुवात फलंदाज होतोय बाद. पार्टनरशिप ब्रेक. तिसरा धक्का विश्वास 11 कळवा. आमच्या सोबतच आहेत, कॉमेंट्री बॉक्स मध्ये एन्जॉय करतात. चला 41 धावा, 3 फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातला संपलेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. वर्षितने षटक सांभाळलंय. अपेक्षांचं ओझं त्याने स्वीकारलेलं आहे आणि त्या खेळाला
आपल्या संघासाठी त्यांनी फायद्यामध्ये बदललेलं आहे. नवीन फलंदाज ऋतिक पोचतायत स्ट्रायकर्सला. दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. दोघांकडे आतापर्यंत या खेळपट्टीचा अनुभव नाहीये, पण सुरुवातीचे ते 3 फलंदाज होते त्यांनी चांगला खेळ दिलाय. प्रत्येकानं चांगल्या स्ट्रोकने आपल्या डावाची सुरुवात केलेली आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. जितू पॅकेज वर्सोवा आपण मोमेंटम तसाच ठेवायचा आहे. टॉससाठी आपण बोलूया पुढच्या 2 संघांना. टीम 94 कामन आणि केव्ही फ्रेंड्स 11 मीरा रोड. सामना 4 षटकांचा होईल. सामना 4 षटकाचा होईल. लवकरात लवकर सामना चालू ठेवावा असं निवेदन आम्ही करतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने बादशाह क्रीडांगणामध्ये आहेत. ही खूप महत्वाची बाब आहे. आनंद होतो, मग तो रविवार असू द्या किंवा शनिवार असू द्या. प्रेक्षक मोठ्या संख्येने या मैदानात येतात आणि प्रेक्षक कधीच नाराज करत नाही आयोजकांना. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल 41 झाल्यात. 3 फलंदाज बाद. वर्षीचा राऊंड विकेट. फोर्स केलंय एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. बघा ही एक स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे कळवा संघाची की सिंगल डबल. सिंगल तर नाहीच आहे मला असं वाटतं, डबलच दिसते. सिंगलचं पर्सेंटेज कमी आहे पण डबलचं पर्सेंटेज जास्त आहे. 1 ला 2 मध्ये बदललं जाते. मोमेंटम तुम्हाला 5 षटकामध्ये तितकी ऊर्जा पाहिजेच, म्हणजे तुम्हाला मुवमेंट योग्य त्या पद्धतीने करता आली पाहिजे. आणि तीच मुवमेंट फलंदाजांची वेगानं पाहायला मिळालंय. धावसंख्या आहे 43 आणि सर्वात महत्वाचं बाब म्हणजे काय, मला फक्त 2 डॉट दिसत आहेत. बाकी प्रत्येक बॉलवर धावा आणण्याचं काम फलंदाजाने केलेलं आहे. 43 शेवटचा बॉल. पुढे सरकून स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि हा वाईड यॉर्करचा पर्याय योग्य ठरलेला आहे. वर्षीचं हे षटक फक्त 8 धावांचं राहिलेलं आहे. यशस्वी षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपतोय. विश्वास 11 कळवा प्रथम फलंदाजी करताना 43 धावा. 3 फलंदाज बाद. 43 लॉस ऑफ 3. येतोय 4th ओव्हरसाठी रजनीश येत आहेत. खरं तर वर्सोवाचे सुद्धा मला असं वाटते 50 ते 60 समर्थक आले असतीलच. ती तर परंपरा आहे. जिकडे जिकडे वर्सोवा संघ जातो तेव्हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण गाव म्हटलं तरी चालेल. गाव खूप मोठा आहे वर्सोवाचा, नो डाऊट, पण इतके मेंबर्स येत आहेत म्हणजे पूर्ण गावच येतो आपण म्हणू शकतो. सर्व चाहत्यांच्या त्या भावनांचा आम्ही आदर राखतोय. आणि जितू पॅकर्स जेव्हा तिकडे जाते तेव्हा त्यांचं आदर तिथं तसंच राखलं जातं. गिव्ह अँड टेक. हा कधी आहे सी फूड फेस्टिवल? जानेवारीत असतो. चला बॅक टू बिझनेस. रजनीश बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर साईडला आशिष आहेत. अजूनही त्यांचं खातं नाही खोललं, त्यांना संधी नाही मिळाली. पण आता पाहूया पुढच्या 12 बॉलवर नेमका कोणता दबदबा या डावावर दिसतोय. हो ड्राईव्ह केलंय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षकाला हलण्याची गरज नाहीये. फ्लॅट अँड फ्युरियस चौकार. 4 धावा. जो येतोय मोठ्या फटक्याने सुरुवात करतोय. परंपरा राखलेली आहे. विश्वास 11 कळवाने. आशिषने सुद्धा चौकाराने त्याचं खातं खोललेलं आहे आणि स्कोअर पोहोचतोय या 4 धावांच्या मदतीनं 47 वर. 47 म्हणजेच बघा काय डेप्थ आहे बॅटिंगची. अक्षयच्या धावा 13, गौरवच्या धावा 16, अजयचा 1 चौकार, त्यामध्ये 6 धावा त्यांनी बनवल्या. ऋतिकने आतापर्यंत सिंगल डबलवर खेळ चालू ठेवला आणि आशिषने त्याच्या डावाची सुरुवात चौकारानं. म्हणजेच एक डेप्थ आहे बॅटिंगची. तुम्ही कोणावर सुद्धा डोळे झाकून भरोसा ठेवू शकता असा खेळ फलंदाजांचा राहिलाय. विश्वास 11 कळवा. विश्वास दादांनी नाव सुद्धा चांगलं ठेवलंय संघाचं. प्रत्येक फलंदाज तो विश्वास टिकवतोय. 47. चला मॅच चालू ठेवा. जितू पॅकर्स वर्सोवा संघाकडून रजनीशच्या पहिल्या बॉलवर चौकार वसूल केलेला आहे आशिषने. पाहूया रजनीशकडे नेमकं काय आहे प्रत्युत्तर देण्यासाठी पुढच्या 5 बॉलवर. क्रॉस बॅटर खेळले. ताकद तर आहे. बेसबॉल हिट. बॉल पोचेल. लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही कारण एकाच ऍक्शन मध्ये जसा बॉल गॅदर झाला थ्रो होतोय. हीच स्ट्रॅटेजी क्षेत्ररक्षकांची असायला पाहिजे आणि तीच आता टीम जितू पॅकर्स वर्सोवा संघाकडून इम्प्लिमेंट होताना पाहायला मिळते.
धावसंख्या 48 झाले. विश्वास 11 कळवाची अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या डावातला रजनीशने जबाबदारी स्वीकारली तेव्हा संघ अडचणीत होता आणि त्याच्या या षटकाची सुरुवात चौकारानं झाली, पण त्यानंतर आता त्यांनी सुद्धा आव्हान स्वीकारलेलं आहे. योजना प्रत्येकाला आखायची आहे, पण योजना पूर्ण होईलच असं नाहीये. पण तुम्हाला प्रयत्न थांबवायचे नसतात, तेच प्रयत्न सुरूच आहेत. जितू पॅकर्स वर्सोवा संघाच्या गोलंदाजांचे क्षेत्ररक्षकांचे थोडीशी तारेवरची कसरत आहे. सर्व क्षेत्ररक्षकांची डीप मध्ये जे तैनात आहेत, पळावं लागते त्यांना. बघा पुन्हा एकदा बॉलला चेस करताना पाहतोय आपण. लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट थ्रो, बॉलर्स एंडला एकच धाव मिळेल. एकदा वाढते धावसंख्या 49. पहिलं षटक 24चं होतं, त्यानंतर वाटलं होतं की त्याच वेगानं खेळ चालू राहील, पण दुसरं षटक हे 11चं राहिलं, तिसरं षटक हे 8 धावांचं राहिलं आणि चौथं षटक आतापर्यंत 6 धावांचं राहिलंय. म्हणजेच पहिल्या षटकाला वगळलं तर वापसीचा खेळ चांगलाच राहिलाय जितू पॅकर्स वर्सोवा संघाचा, जे आवश्यक आहे पहिल्या फेरीसाठी. रजनीश आणि आता थोडा वेळ थांबले आणि त्यानंतर बॉलला उचलून फेकायचं होतं लॉंग ऑनला, पण मात्र रजनीशच्या खात्यात विकेट जाते आणि रजनीशने पहिल्या चौकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. खेळ संपतोय आशिषचा. विकेट डाऊन. आशिषचा देखील विकेट नाही. जास्त वेळ त्यांना थांबता आलं, अपेक्षा त्यांच्याकडून जास्तीची होती. बघा फुल लेंथ बॉल होता, बॅटचा फेस वर गेला, जास्त एलिव्हेशन मिळालं, अंतर तितकं नाही गाठलं आणि सोपा झेल होता लॉंग ऑनला. कुठली चूक न करता तो झेल समाधानने टिपलेला आहे. समाधानने त्या जागेचा 7-12 आपल्या नावावर केलाय. जागोदर एक षटकार सुद्धा त्यांनी अडवलाय आणि आता कॅच सुद्धा कंप्लीट करतोय. परफेक्ट फिल्डर आउटफील्ड मधला समाधान अहिरकर. नवीन फलंदाज विराज. विश्वास 11 कळवा संघाकडून खेळताना पाहायला मिळते. स्ट्रायकर सेंडला आतापर्यंत या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर्ड झालेले आहेत रजनीशने. चला जास्त वेळ घेतला जातो, चला चालू ठेवा. रजनीशचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुढे ठेवलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथवर स्ट्रेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आकाश. थ्रो होईल योग्य एंडला. अशा पद्धतीने विश्वास 11 कळवाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 फॉर टीम विश्वास 11 कळवा. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 70 ते 80 हा आकडा तर लक्षात असेलच, पण पाहूया त्यासाठी गोलंदाज किती अडचणी निर्माण करतायत. शेवटचा बॉल आहे. हे षटक सुद्धा इकॉनॉमिकल राहिलं, जरी या षटकाची सुरुवात चौकारानं झाली होती, पण आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात रजनीशने. आणि आता षटकार येईल, बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. ऋतिकचा सुपर हिट स्ट्रोक, धाव फलकाला 6 धावांचा प्रॉफिट, सिक्सर. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर विश्वास 11 कळवा संघाची धावसंख्या 14च्या रन रेटनं 56 झालेली आहे. 56 धावा, 4 फलंदाज बाद. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय ऋतिकने. चला शेवटच्या षटकासाठी पाहूया कोणता पर्याय निवडला जातोय. जितू पॅकर्स वर्सोवा संघाकडून लास्ट ओव्हरसाठी आकाश कोणत्या गोलंदाजावर भरोसा ठेवतोय. चांगलाच खेळ विश्वास 11 कळवाचा राहिलेला आहे. हे षटक सुद्धा जवळपास इकॉनॉमिकल होतं, पण शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय त्यामुळे इकॉनॉमी थोडीशी खराब झालेली आहे रजनीशची. 13 धावा त्यांनी खर्च केला, 1 विकेट जरी मिळवली. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. वर्षीतलंच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. स्पेल कंटिन्युएशन साठी वर्षित येतोय. मागचं षटक त्यांचं फक्त 8 धावांचं होतं, जरी त्यांना विकेट मिळालं नाहीये. आणि या फॉर्मॅटचा खरा अर्थ त्यांना कळतोय की विकेट टेकर नाही बनलो तरी चालेल, पण इकॉनॉमिकल राहायचंय. आणि तोच फॉर्मॅट वर्षीतला कळतोय आणि त्यांनी मागच्या षटकात तेच काम केलं. विकेट जरी नाही मिळत, त्यांनी व्हेरिएट केलं स्वतःच्या गोलंदाजीला. स्टंप टू स्टंप अटॅक कमी ठेवला. जास्तीत जास्त डॉट बॉल कसे येतील किंवा इकॉनॉमिकल कसं राहता येईल त्यावर त्याचा जास्तीत जास्त कल होता. पाहूया या षटकात सुद्धा तसंच पाहायला मिळेल का. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते. आकाश थोडासा बिझी राहिलाय 30 इयर्स रेकच्या आतमध्ये. पण पाहूया आता मनात नेमकं फलंदाज विराजच्या मनात चाललंय तरी काय होते. 5व्या षटकाची सुरुवात. ड्राईव्ह केले आहेत मिड ऑफला आकाश. थ्रो डिरेक्ट हिट. डेफिनेटली पंच आता आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर करतील आणि आता पंच वळत आहेत डिका स्पोर्टच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. राहू सर या आपण तपासणार आहोत नॉनस्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद आहे की नाही.
चला फलंदाजाला थांबावं लागेल. ही इज सेफ. चला थांबतोय तो. तर ही क्विक सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 57 झाले. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. थोडा क्लोज होता पण त्या ठिकाणी बघा बॅट ग्राउंड करणं हे सर्वात महत्वाचं काम आहे आणि त्याने योग्य त्या वेळी बॅट ग्राउंड केली आणि म्हणूनच ते सेफ आहेत. चला सामना सुरू ठेवायला हवा. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स पोहोचा. टीम 94 कामन आणि केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड. चला टॉस साठी लगेच यायचे. आपण लगेच टॉस करतो. येस कामनचे कॅप्टन रेडी आहेत. केबी फ्रेंड्स 11 चला टॉस साठी या. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालेले आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल केला जातोय जे खूप आवश्यक असतं. पण पाहूया त्याचा परिणाम नेमका काय होतोय. धावसंख्या विश्वास 11 57. बॅटच्या टोला कनेक्शन. बॅट्सविंग चांगली आहे. बॉटम हँड चांगला आहे पण तितकीच चांगली पिचिंग गोलंदाज वर्षीची आहे. वर्षीच्या प्रत्येक बॉलच्या पिचिंगला फॉलो करताना खेळ तर चालू आहे पण ते कनेक्शन जे बॅटच्या मध्यावर व्हायला पाहिजे ते होत नाहीये. म्हणूनच आतापर्यंत हे षटक वर्षीच्याच बाजूनं झुकते. धावसंख्या 58. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक असलेला फलंदाज विराज. अजूनही त्यांचा खेळ 2 धावांचा. ऋतिकचा खेळ आतापर्यंत 10 धावांचा. ऋतिकने स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकर एंडला विराज पोहोचले. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना हा स्ट्रोक खेळायचा होता. फोर्स करायचा प्रयत्न फलंदाज विराजचा तो सुद्धा प्रयत्न गडबडतोय. वर्षीची उंची जरी कमी आहे पण त्याची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे आतापर्यंत. या षटकाच्या पूर्वार्धामध्ये अजून या षटकाचा उत्तरार्ध बाकी आहे. धावसंख्या 58 वर थांबवली आहे. वर्षीच्या गोलंदाजीने आतापर्यंत अचूक काम केलेलं आहे आणि आता दांडीगुल स्टम्प्स गेले शतपावली करायला. त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज विराचा खेळ संपला. आणखी एक धक्का. विश्वास 11 कळवा. चला गुरुवार संपलेला आहे आणि शुक्रवारात आपलं स्वागत आहे. काही जणांचा असतो 12 वाजेपर्यंत उपवास. आठवण करून दिली. 12 वाजलेले आहेत. तर 58 धावा 5 फलंदाज बाद. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज कोण येतात आपण पाहूया. नवीन बॅटर श्रवण हे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. स्ट्रायकर सेंडला. नॉन स्ट्रायकर सेंडला अजूनही ऋतिक 10 वर खेळत आहेत. 200चा स्ट्राईक रेट त्यांचा आहे. अजूनही 2 बॉल्स 65 70 70 65. कुठली रेंज गाठली जाईल ते पाहूया. पण वर्षीच्या या षटकाचा आढावा घेतला तर मग 62 63 वेगवेगळे तर्क लावले जातात. पाहूया कोणता तर्क सफल होतोय पण बऱ्यापैकी रोखलेला आहे. पहिल्या षटकात 24 होत्या. त्यानंतर जो पुनरागमनाचा खेळ आहे जितू पॅकर्स वर्सोवा संघाचा शिकण्यासारखा आहे. म्हणजे पहिले षटक जरी तुमच्या बाजून नाही गेलं तुम्हाला परत येता येतं तुम्हाला ठेवायचा तुमच्या कामगिरीवर विश्वास. तो विश्वास गोलंदाजांनी ठेवलाय. पण पाहूया विश्वास 11चा विश्वास श्रवण पुढच्या 2 बॉलवर टिकवतोय का. 2 बॉलचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. चांगला बॉल खोलात ठेवला होता. बॅकलिपला खाली घेण्याखेरीज पर्यायच नव्हता फलंदाज श्रवणकडे. काय गोलंदाजी वर्षीची या षटकात पाहायला मिळाले. चला एलबीडब्ल्यू साठी काहीच नाही. चला चला आपापल्या जागेवर चला. शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या 59 59. 59 झाले. चांगली लढत चांगली बॅटल पाहायला मिळेल प्रेक्षकांना कारण तितकाच चांगला खेळ गोलंदाजीचा सुद्धा आहे. विश्वास 11 कळवाचा. ठाण्यात मी सुद्धा यांचं क्रिकेट जवळून पाहिलंय. वर्सोवाचं क्रिकेट तर आपण सातत्याने पाहतोय. त्याचमुळे कुणालाही कमी लेखून नाही चालणार. सामना चांगला होईल यात कुठलंच जुमत नाहीये. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग 59 लॉस ऑफ 5. विश्वास 11 कळवा. शेवट करणार तर मी माझ्या नावावर करणार. ऋतिकने आपला खेळ सादर केलाय. प्रेक्षकांचा आदर कमावलाय. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. स्कोअर 65 फॉर व्हॉट. उंची तपासायची आहे. बॉल नेमका कुठे इम्पॅक्ट करतोय त्याची तपासणी केली जाईल. काय स्ट्रोक खेळलाय खतरनाक. 65 तर झाले. पण पाहूया आता अजून एक बॉल टाकायचा बाकी आहे की हीच फायनल टोटल असेल.
त्यासाठी राऊत सर येत आहेत, तपासतायत बॉलचा इम्पॅक्ट. चला फेअर बॉल म्हणजे 65-66 लक्ष ठेवलेलं आहे. 30 चेंडू 66 धावा जीतू पॅकर्स वर्सोवाला गाठायचा. आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं. टॉस होईल टीम 94 कामण केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड. चला नवीन दादा आणि मेहुल दादा या दोन्ही पाहुण्यांनी या. आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. सामना 4 षटकात जाईल. नाही कामण टीम 94 कामण अँड केवी फ्रेंड्स 11 मीरा रोड. चला टॉस दोन्ही कॅप्टनला माहिती आहे. बादशाह चषक आणि A1 जोडी असा कॉल द्यायचा आहे. A1 जोडी असा कॉल. A1 जोडी नाही राकेश तुम्ही आलात म्हणून टॉस जिंकला. अब्बास टॉस जीते. डिसीजन क्या होगा? फील्डिंग करेंगे. अब लड़कों का परफॉर्मेंस पिछले मुकाबले में कैसा, आप सेटिस्फाइड हो? बहुत अच्छा खेले, ज़्यादा नहीं बोलूँगा. क्या अपेक्षा है इस मुकाबले में कि कामन का गेम प्ले भी अच्छा था पिछले मुकाबले में? नहीं, अच्छी टीम है लेकिन विल फाइट. जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. ऑल द बेस्ट फॉर इट. फलंदाजी करायची टीम 94 कामन मनासारखा निर्णय वाटतोय का या फ्लड लाईट मध्ये? सर मनासारखं आहे, बॅटिंगच करायची होती. मग किती टोटल मी गृहीत धरू शकतो? 80-90 की त्या पलीकडे त्या अलीकडे? सर टोटल तर नाही सांगू शकत, पण जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा तोच प्रश्न जो मी तन्मयला विचारला होता. या सामन्यामध्ये तुझी अपेक्षा कोणावर सर्वात जास्त आहे? सगळ्यांवर असं बोलू नको, कोण ऐकावर आहे? सर तसं सांगायला गेलं ना तर ज्याला संधी भेटेल ना त्यांनी बॅटिंग केली तर रन आरामात होतील. चला ऑल द बेस्ट फॉर इट. नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षण केवी फ्रेंड्स 11 ने. फलंदाजी करायची टीम 94 कामण. जाऊया समोरच्या कक्षामध्ये. आवाज ऐकूया मिस्टर दिनेश जिकडे यांचा. धन्यवाद. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन डीका स्पोर्ट्स. सिंगवाला कुठे असेल तर व्यासपीठाच्या दिशेने ये. हिंदी नाही मराठी आहे. तो मराठी आहे बघ. ये ना बस आहे बाजूला. मला एक शॉट कर चालले. तुम्ही आता बघा काय ते. ये ना ये आहे बस आहे माझ्या बाजूला. खरंच आहे. हा? नाही ये खरंच आहे. ये ना बस काय. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. 65 धावा फलकावरती लावल्या गेल्यात आणि 66 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये मनासारखी झालेली आहे. विश्वास 11 कलवाचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर आणि खास करून आपण पाहिलं तर जितू पॅकर्स वर्सोवा संघावरती थोडंसं दबाव वाढवण्याचं काम पहिल्या इनिंग मध्ये केलंय. मात्र याही धावा होऊ शकत आहेत कारण फलंदाजी आपण पाहिली तर भरपूर मोठी आहे वर्सोवा संघासमोर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. कलवा संघाला विनंती करतोय पंच. मी काढले का बॉल दिवाला फोड. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 66 धावा करायच्या आहेत. मागच्या वर्षी जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ पाहायला मिळाला. NP स्पोर्ट वर्सोवा या नावाने खेळला आणि जबरदस्त खेळ त्याने दाखवला होता. मागच्या वर्षी चॅम्पियन संघ ठरला होता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आतिश आणि समाधान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
ना बस क्या या आमच्या समवेत जोडले जात आहेत विनोद गुप्ता. बहुत बहुत धन्यवाद और बेहतरीन मुकाबला होगा, इसमें संदेह नहीं है. मैं विनोद गुप्ता आप सभी का बहुत बहुत स्वागत करता हूं. और हालांकि डिफेंडिंग चैंपियन टीम है जीतू पैकर्स वर्सोवा, इस सीजन में जीतू पैकर्स की टीम के माध्यम से खेल रही है. और बल्लेबाजी के लिए समाधान आयरेकर और साथ ही देने के लिए उनका आतिश बतौर बल्लेबाज के रूप में आए हैं. अब पहला सीजन आई बिलीव डेफिनेटली समाधान ने बेस्ट बल्लेबाजी का खिताब अपने नाम किया था इस प्रतियोगिता में. और उनका साथ देने के लिए परफेक्ट ऑलराउंडर वर्सोवा का सितारा आज भी चमकता हुआ मैदान के बीच में आतिश की पारी और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे सीजन 1 में. और दूसरे सीजन में जीतू पैकर्स वर्सोवा इस नाम से खेल रही है. बहुत ही बड़ा बैटल मैदान के बीच में रहेगा, इसमें संदेह नहीं है, क्योंकि टीम विश्वास 11 कलवा ने भी क्या बल्लेबाजी की पहले इनिंग में काफी जबरदस्त रन बनाए हैं ओव्हरऑल. जो उल्लेख केला विनोदने की मागच्या वर्षी हा संघ चॅम्पियन ठरला होता आणि दोन महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आतिश तर दुसऱ्या बाजूला समाधान. हे दोन फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. विकास पवार की ओर से 3 लगातार जर षटकार येत आहेत कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधनं MR स्पोर्ट्स विकास पवार यांच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाईल. एक ही लाए कि 10 लाए मैं आई दुकान विकास पवार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. 3 बॉलवरती 3 षटकार कोणीही खेळाडू लगावतोय तर त्याला टी शर्ट दिलं जाणार आहे. MR स्पोर्टच्या माध्यमातून गेम ऑन. पहिलाच बॉल जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. जागा बनवली आणि बॉलला पाठवलंय एक टप्प्यासहित सीमा पार चौकार. क्या स्ट्रोक खेला है. हालांकि रूम बनाकर बैकवर्ड स्क्वायर लेग में उड़ाया है और पहली गेंद पर समाधान अपनी टीम के लिए दमदार शॉट दिलाते हुए फ्लाइंग स्टार बाय टीम जीतू पैकर्स वर्सोवा के लिए. जबरदस्त सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता आणि त्यावरतीही जबरदस्त फटका खेळलेत. हाही बॉल फुलटॉस वरती कन्वर्ट केलाय. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही बॅटर. थोडीशी चूक घडली क्षेत्ररक्षकाची आणि तिथे 2 धावा मिळत आहेत. फुलर लेन की गेंद थी, बहुत अच्छा ड्राइव देखने मिला है. हालांकि सेंसिबल बल्लेबाज हैं, पारी को बहुत अच्छे से खेलते हैं, मैच को लेकर चलते हैं. और इक्वेशन क्या है, मैच का समीकरण क्या है, इस सभी को कैलकुलेट करते हैं और अकॉर्डिंगली गेम को एग्जीक्यूट करते हैं. समाधान बहुत ही जबरदस्त फॉर्म में है. पिछले कुछ सीजन से अगर बात की जाए तो डेफिनेटली बहुत कम उम्र में बड़ा नाम कमाया है और व्यवसाय क्रिकेट भी बहुत सुंदर खेलते हैं. और पिछले 2 गेंदों पर एक बेहतरीन शुरुआत टीम जीतू पैकर्स वर्सोवा के लिए दिलाते हुए 8 रन. 6 धावा फलकावरती आहेत. ऑप्शनच्या बाहेर थोडासा दबाव जाणवतोय गोलंदाजावरती. अक्षयला आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवायचा होता आणि बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. वाईटच्या मदतीने धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. दबाव रहेगा बक्से के ऊपर भी, क्योंकि पहली गेंद कमाल का फैंसी स्ट्रोक खेला था. फुलटॉस बॉल काय जबरदस्त फटका खेळले. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा खात बादशाह चौकार. वाह वाह, क्या स्ट्रोक खेला है यहाँ पर. हालांकि पावर प्ले में आप फुल टॉस गेंद नहीं दे सकते हो. अगर पावर प्ले में आप फुल टॉस गेंद दोगे तो यही है, आप बैल मुझे ठोक. और समाधान हालांकि रात को 2 बजे भी 3 बजे भी उतरते हैं मैदान में तो आंखों में चमक, बल्ले में दमक होती है और अपनी टीम के लिए अब धीरे धीरे जीत की लगे होते. फुल टॉस गेंद दी, बहुत कमाल की टाइमिंग के साथ एग्जीक्यूट किया. एक टप्पे के बाद साथ निकाल दिया गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार. 4
थँक्यू डीजे. आशिषने हा झेल टिपलाय जबरदस्त. अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला तिसऱ्या प्रयत्नात जाऊन आशिषने हा झेल टिपलाय. विनोद, बहुत सुंदर कैच. हालांकि इस प्रकार से कैचेस अब पकड़ देना तो वाकई में टीम का मनोबल जो है, ऊर्जा है, वो बढ़ जाएगा, क्योंकि इस कैच को लपकने के लिए नजरें ऊपर थी. जिस प्रकार से 1983 के वर्ल्ड कप में सर कपिल देव निकम ने उल्टी दिशा में भागकर कैच पकड़ा था और भारत को पहला वर्ल्ड कप जिताया था, उसी प्रकार से यहाँ पर टीम के लिए उल्टी दिशा में बहुत ही फाइन जोन में, जहां पर डिक्लेयर बहुत क्लोज था, वहां पर बहुत सुंदर कैच कलेक्ट किया है और समाधान के पारी को पूर्ण विराम किया है. प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे. साथ ही साथ दोस्तों मीरा भाईंदर के अंडर 25 के लिए बड़ी प्रतियोगिता, मीरा भाईंदर के खिलाड़ियों के लिए कैश प्राइज रहेगा 50,000 फर्स्ट प्राइज और सेकंड प्राइज रहेगा 25,000. जिस किसी भी टीम को अगर पार्टिसिपेट करना है तो ऋषभ जी गुप्ता, इनसे आप कांटेक्ट कर सकते हो. यज्ञेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जात आहे ते आपण पहिल्याच मैदानाच्या आतमध्ये आशिषने अफलातून झेल टिपलाय. यज्ञेश आलाय आणि दाखवतोय आसमान, बॉलला पाठवतोय लांब लांब लांब, लांबच लांब षटकार. क्या बात है, क्या स्ट्रोक खेला है. आए हैं और सीधे दर्शक दीर्घा में फेंक दिया गेंद को और हमारे दर्शक ने जिन्होंने आयबा कैच पकड़ा है उन्हें सम्मान दिया जाएगा. अभिषेक यादव इनकी तरफ से 100 रुपीज का कैश प्राइज. यज्ञेश आला, यज्ञेश चमकतोय, जबरदस्त फटका खेळलेत. प्रेक्षकाला विनंती करतोय या व्यासपीठाच्या दिशेने 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एका हातात जर आईवा झेल तुम्ही पकडतायत तर 200 रुपये आणि 2 हातामध्ये पकडतायत तर 100 रुपयांचं कॅश प्राइज अभिषेक यादव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. षटकाराचा खेला है, 17 बनाए, सिक्सर आए अगली गेंद. हाही बॉल उडवण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी यज्ञेशने कॉल दिलाय. डेंजर झोनच्या दिशेने धावतोय आणि धावा मिळतायत 2. पहिल्या षटकात 19 धावा घेतल्यात. एक गडी माघारी परतलाय, मात्र यज्ञेश सांगतोय मी आहे ना. क्या स्टार्ट किया यहाँ पर टीम जीतू पाएगा वर्सोवा के लिए. समाधान आउट हुए लेकिन उसके बाद नए बल्लेबाज आए, जैसे मानो सेट होकर आए हो. गेंद नहीं, उन्हें फुटबॉल नजर आया है और सबसे लंबा जो रेंज है इस मैदान का, उस रेंज को क्लियर करते हुए आउट ऑफ द बॉक्स फेंका था गेंद को. और उसके बाद रनों की जो गति है उभरती हुई रन संख्या, एक ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर टीम जीतू पाएगा वर्सोवा 19. यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकच गोष्ट म्हणावी लागेल, दुपारी मोबाईल चार्जिंगला नव्हता लागला, मात्र बॅट चार्जिंगला लावली होती. असा फटका खेळलेत. धावसंख्या 19 धावा झालेत. जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर 47 करायचे आहेत. जवळपास 24 चेंडू 47 धावा, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि ज्या वेळेस बेस वर्सेस बेसची लढाई असते ना त्यावेळेस सामना पाहण्याकरता प्रेक्षकांनाही मजा येते. नहीं, एक ओवर अच्छा गिरता है यहाँ से तो टीम डेफिनेटली विश्वास 11 कलवा भी इस मैच में आ सकती है, लेकिन वो गेंद कौन डालेगा, वो ओवर कौन बनाएगा, इसके ऊपर नजरें सभी हमारे कलवा के क्रिकेट के चाहतों की, दर्शकों की है. उन सभी का A1 जोड़ी द्वारा बहुत बहुत स्वागत रहेगा. और अब मोर्चे पर लगाया गया है गेंदबाज ओमकार को इस मैच में. विकेट घ्याव्या लागतील सामन्यामध्ये जर परत यायचं असेल तर, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जशाच तसं तोडीस तोड उत्तर दिलंय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 24 धावा आल्या होत्या, मात्र या इनिंग मध्ये 19 धावा घेतल्यात. मैदानाच्या आतमध्ये आतिशला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. जिंकण्याकरिता 24 चेंडू आणि 47 धावा आता करायच्या आहेत. ओमकारला आणलाय. ओमकार विकेटच्या शोधात येतील का याकडे लक्ष लागलंय. एका बाजूला आतिश, दुसऱ्या बाजूला यज्ञेश आणि जबरदस्त स्टार्ट झाली आहे. डिपेंडिंग चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चॅम्पियन सारखं खेळावं लागेल. यंदाही चॅम्पियन बनायचं असेल तर चांगला खेळ दाखवावा लागेल. पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर आएंगे आतिश. हालांकि हमारे नवघर के सबसे चहेते खिलाड़ी हैं वर्सोवा के आकाश दत्तकर, इनका आना बाकी है. जबरदस्त फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात बॉलला पाठवलंय. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतायत. टाइमिंग प्रॉपर आहे.
आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर बेहतरीन फील्डिंग, डीप कवर क्षेत्र में खिलाड़ी दूर दे वन टप्पे के साथ गेंद को गैदर किया है और सिंगल रन, हालांकि सिंगल डबल भी आना बहुत इंपॉर्टेंट है क्रिकेट खेल में, लाइफ लाइन कहा जाता है। अगर आप सिंगल लेके तो दबाव इस वक्त बनेगा गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर। जोरात उडवण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतायत, पंचांकडे दाद मागितली गेले, वाईट करता रिव्ह्यू घेतला जाईल का? दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे, तर यस टीम रिव्ह्यू घेते का पाहावं लागेल। हालांकि बचाव की स्थिति में थे यहाँ पर गेंदबाज, थोड़ा सा चैनल के बाहर निकाली थी गेंद को, बहुत ही जबरदस्त गेंद। आता समोरच्या दिशेने फटका खेळत आणि बॉलला पाठवले डगआउट मध्ये, मी आहे ना असं सांगतोय यज्ञेश। क्या बैटिंग कर रहे हैं, सुपर बैटिंग, सामने गेंद मिल रही है, जिस प्रकार से गेंद को बल्ले का संपर्क हो रहा है, स्वीट साउंड के साथ गेंद को निकाल रहे हैं बाउंड्री लाइन के बाहर। सिंगल डबल मानो लेना ही नहीं है, केवल 6 और 4 ठोकना है, ये सोच कर आए अग्नेश। और क्या पारी खेली अभी तक, अपनी टीम के लिए खुशियों की लहर और टीम का डगआउट उत्साह के साथ झूमता हुआ। वेल स्टार्ट बाय टीम जीतू पैकर्स वर्सोवा। जबरदस्त सुरुवात झाली आहे जितू पॅकर्स वर्सोवाच्या माध्यमातून, आणि यज्ञेशने काय फटके खेळलेत, फोर्स करतोय बॉलला, समोर बॉल होता आणि त्यावर ते अगदी तुटून पडलेत। पॉवर प्ले नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतोय। 26 धावा झालेत फलकावरती, 40 धावा अजूनही करायच्या आहेत। 21 चेंडू आणि 40। इथे अपरकट करायचा होता, पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला बोलवलाय, तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। आशीर्वाद लेकर आए हैं टीम वर्सोवा आई हिंगला देवी का, और वाकई में आप वर्सोवा में विजिट करोगे तो बहुत जबरदस्त नेचुरल ब्यूटी है। ओवरऑल वहाँ का परिसर, बहुत ही एटमॉस्फियर जो होता है वो कमाल का होता है। वहां से ये खिलाड़ी आए हैं और क्या कमाल का स्ट्रोक खेला है इस गुलाबी गुलाबी ठंडी में, दर्शकों को एंटरटेन करते हुए, और अब हल्का हल्का जो दबाव है उस मोमेंटम को थोड़ा बदलते हुए। नवीन द्या चेंडू, पॉवर प्ले आहे, पंचांकडे आहे ना चेंडू, नवीन चेंडू आहे पंच। चला मॅच बॉल आलाय, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। यज्ञेश नावाचं वादळ घोंगावलंय, आणि जसा उल्लेख विनोदने केला, मात्र हिंगलाई देवी मातेचा आशीर्वाद नेहमीच वर्सोवाच्या पाठी राहिलाय। 30 धावा झालेत, मात्र विश्वास 11 कलवा संघाला विश्वास हारून चालणार नाही। एखाद विकेट घेतली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकते। नहीं, वाकई में विकेट तो बहुत कमाल के पहले ओवर में मिल गई थी समाधान की, लेकिन उसके बाद समाधान के खत्म होने की पारी के बाद नए बल्लेबाज यज्ञेश आए हैं और क्या पारी खेली है। 5 बॉल में 18 रन, टीम के लिए रन संख्या 30, सफलता चाहिए यहाँ पर टीम कलवा 11। हाही बॉल, काय टायमिंग आहे, स्टेट डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या दिशेने बॉलला ठोकलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार। क्या चैनल में थी गेंद, ये ड्राइविंग लेन पर ये गेंद थी, स्टैंड एंड डिस्पैच कर दिया है सीधे हमारे साइड स्क्रीन के सामने। अद्भुत, लाजवाब और ट्रिमेंडस टाइमिंग के साथ ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर है। सामने गेंद मिली, सामने ठोका है, नो चांस फॉर एनी फील्डर, जस्ट दे आर वॉचिंग दिस स्ट्रोक, एब्सोल्युटली ट्रिमेंडस, ऍब्सोल्युटली ब्युटी असंच म्हणावं लागेल। जबरदस्त फटके खेळतोय आणि यज्ञेशने आज मन जिंकलेत। मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग प्रॉपर झालं नाही, बॅटच्या टोला लागतोय आणि बॉलर स्वतः फेम मध्ये येतोय। कॉट अँड बोल्डची संधी गमावली नाही आणि मोठी विकेट, मोठी सफलता मिळवलंय, यज्ञेशला पाठवले माघारी, गडी बाद। नहीं, इसके पहले 11 गेंदें आप देखोगे तो आपको तेजी के साथ दिखेंगी, एक्सप्रेस गेंद थी, लेकिन यहाँ पर फिंगर को रोल किया है और रोल करके यहाँ पर विकेट का जो पोजीशन रुका हुआ था, विकेट नहीं मिल रही थी, अब यहाँ पर ये विकेट आया। और महत्वपूर्ण बल्लेबाज जिनका बल्ला मैदान में कर रहा था हल्ला, उनकी पारी को किया है खत्म, और यहाँ पर दूसरा विकेट टीम जीतू पैकर्स वर्सोवा के लिए गिरता हुआ। मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज यस आकाश दातकर येतोय मैदानाच्या आतमध्ये।
18 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. विश्वास 11 कलवा संघही कमबॅक करतोय, शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. आकाश दातकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. दुसऱ्या बाजूला आतिशने जबरदस्त एन्जॉय केलाय यज्ञची फलंदाजी. रन संख्या 36 है स्कोर कार्ड पर शरद दादा. स्कोर कार्ड पर 36 रन, 2 विकेट के नुकसान पर 18 बॉल और 30 चाहिए इस मैच में. जयसन बियर शॉपचे मालक आमचे जितू दादा यांचे मित्र आदरणीय जयसन दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. जयसन दादा, आपसे निवेदन रहेगा कि हमारे मुख्य मंच पर आकर विराजमान होना है. आपका बहुत बहुत स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पुन्हा अक्षय येतोय गोलंदाजी मार्गावरती. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. जमिनीलगत चेंडूला खेळतायत. जबरदस्त फटका होता, मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अशाच पद्धतीने क्षेत्ररक्षण जर राहिलं तर दबाव वाढू शकतोय. हालांकि हमारे बीच जैसन बियर शॉप के मीरा भाईंदर में सबसे चिल्ड अगर बियर चाहिए आपको, लेकिन ये हानिकारक होता है दोस्तों, लेकिन आपको मिलेगा डेफिनेटली. और मैच है स्कोर कार्ड पर 37, 13 गेंदों का खेल हुआ है. कमाल की पारी खेली और यहाँ से दोनों ही बल्लेबाज आकाश और आतिश को अगर मैच ऑन करना है तो बड़ी पारी चाहिए. प्रेझेन्स ऑफ माइंड जबरदस्त पाहायला मिळते. सेन्सेबल क्रिकेट खेळतायत. हलक्या हाताने आकाशने आपला अकाउंट खोललाय. धावसंख्या 39 वरती 38 वरती पाहायला मिळते. जिंकण्याकरिता 16 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. आकाश जतकर हालांकि पहली बार जब मीरा भाईंदर में आए थे तो जीतू पैकर्स नौगर के लिए आगरी कोहली के रूप में, आइकॉन के रूप में आए थे. जीतू पैकर्स नौगर में खेल रहे थे और क्या पारी खेली थी. जबरदस्त फटका खेळलेत. बॉलने उंची जास्त प्राप्त केलंय. आतिथचा हा झेल महत्वाचा ठरेल, मात्र तिथे चुकी घडते. कॅचेस विन द मॅचेस आम्ही सातत्याने म्हणत आलो आहे. बॉल साईड झाला नाही असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. झेल निसटतोय आणि आतिशला जीवनदान मिळतंय. हालांकि इस प्रकार से आप कैच छोड़ोगे तो डेफिनेटली मैदान के पास ओला और उबेर आप बुक कर लीजिए, क्योंकि छोड़ेंगे नहीं यहाँ पर बल्लेबाज. अगदी इजी होता. लॉलीपॉप झेल सुटलाय. धावसंख्या 39 वरती आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता जिंकण्याकरिता आपण पाहतोय. अक्षय कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 19 धावा खर्च केल्या होत्या. रणबी मध्ये थोडासा बिघाड आलाय आणि डेड बॉलचा इशारा पंच करताना पाहायला मिळत आहेत. 39 ला 2 विकेट गमावल्यात. अर्धा ओव्हरचा खेळ झालाय. 15 चेंडू झालेत आणि आता 15 चेंडू मध्ये 27 पाहिजे. चेंडूने उंची जास्त प्राप्त केले. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, जजमेंट दाखवतोय. मोठी विकेट मिळाली आहे. आकाश दातकर बॅक टू द डगआउट मध्ये परततोय. पुन्हा एकदा कमबॅक केलाय. विश्वास 11 कलवा शिरकाव करतोय मॅच मध्ये. बहुत ही कमाल का एफर्ट यहाँ पर, बहुत दूर से खिलाड़ी और आसानी के साथ इस कैच को कन्वर्ट किया है. और 3 महत्वपूर्ण बल्लेबाज आउट हुए, लेकिन प्रारंभिक बल्लेबाज अभी भी आतिश मैदान के बीच में अवेलेबल है. तो मैच की दशा और मैच के इक्वेशन, मैच के मोमेंटम को कभी भी बदलने की काबिलियत अपने आप में रखते हैं. और हमारे मुख्य मंच पर इस मीरा भाईंदर नवघर के भूमिपुत्र उद्योगपति आदरणीय श्री नवीन दादा पाटिल इस मैच का आनंद ले रहे हैं. उनका भी बहुत बहुत स्वागत रहेगा. हालांकि जो पॉइंट रीजन है, स्लीप पॉइंट और जो रीजन है वहां पर नवीन दादा का प्लॉट है ऑफिशियली, लेकिन नवीन दादा ने कहा कि नहीं, ग्राउंड, ये मैदान हमारे गांव के लड़कों लोगों के लिए, तो ये प्लॉट भी आपके ही नाम है आज से. उसके लिए हेड्स ऑफ नवीन पाटील जी, आपका शुक्रिया. बघा मोठं मन लागतं यासाठी आणि नवीन दादाचं मन भरपूर मोठं आहे आणि त्यांनी सांगितले आपल्या गावातल्या खेळाडूंसाठी हे मैदान राखीव ठेवलं पाहिजे आणि त्याकरता त्यांचंही योगदान मोलाचं राहिलं गेलंय. सामना अगदी रंगतदार स्थितीत येतोय. 14 चेंडू 27 धावांची आवश्यकता. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिलन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मन मिलन करून चालणार नाही. चेंडूला मात्र मिलन करावं लागेल बॅटच्या जोडीला. 14 गेंदे 27 की आवश्यकता है. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अक्षयने जबरदस्त कमबॅक करून दिलाय.
या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये आले. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 19 धावा खर्च केल्या, मात्र या षटकात 5 बॉलवरती 4 धावा खर्च करतोय. 13 मध्ये बनवायचे आहेत 26. हालांकि इवन जोड़ी की चर्चा तो बहुत है, लेकिन हमारे राहुल शर्मा और अक्षय सोनी इनकी भी तारीफ जरूर करनी पड़ेगी. क्या एफर्ट दिया इस टूर्नामेंट को सक्सेसफुल बनाने के लिए. हर टीम से कोऑर्डिनेशन. बॅटच्या रडार मध्ये येत नाही, तिथे क्षेत्ररक्षक चांगलं करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिले गेले. एकच धाव मिळते आणि हे षटक अगदी गेम चेंजिंग षटक साबित होते की काय. 5 धावा आलेत, 1 विकेट मिळवले. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे जितू पॅकर्स वर्सोवा या संघाला. अक्षय अफलातून गोलंदाजी त्याने केली. या दुसऱ्या स्पेल मध्ये कौतुक करावं लागेल. ये टीम का विश्वास है, विश्वास 11 कलवा का. पहले जिस गेंदबाज के ऊपर आक्रमण किया गया था वो पावर प्ले का ओवर था, जहां पर 19 रन बटोरे थे, लेकिन ये ओवर में कमाल की ये गेंद डाली है. कमाल का स्पेल रहा है. महज 5 रन और विश्वास 11 कलवा को मैच में लाया है. 12 बॉल और जीत के लिए 25 रन रिक्वायर्ड टू विन दिस मैच बाय टीम जीतू पैकर्स वर्सोवा. जितू पॅकर्स वर्सोवा संघाला जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. दर्शक दीर्घामी, हालांकि दर्शक बड़ी संख्या में उपस्थित हैं और कहते हैं ना, हमारे प्रसाद नारदावड़ी सर हमेशा कहते हैं मिस्टेक तो यहाँ पर हो गई है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. 12 बॉल 25 का ये मुकाबला है. कैसे देख रहे हो इस मुकाबले को दिनेश कीनी जी? क्या लग रहा है कि आखिरी गेंद तक इस मुकाबला जाएगा या फिर जल्दी यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम वर्सोवा यहाँ पर फिनिश करेगी? जबरदस्त सामना रंगणार यात काही शंका नाही. मागच्या षटकाने अगदी सामन्यामध्ये रंग भरलेत. 12 चेंडू आणि 25 धावा कंपल्सरी धावा या बनवाव्या लागतील. 41 ला 3 विकेट प्राप्त झालेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 6 चेंडू आणि 22 धावा हव्या असताना 4 चेंडूंमध्ये त्या 22 धावा केल्या होत्या. मात्र 12-25 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय, तिथे घोषांकी क्षेत्र आहे. अशा पद्धतीने धावा आल्या तरी धावा होऊ शकतायत. नहीं, डेफिनेटली चर्चा यही रहेगी कि अच्छे गेंदों को सम्मान दीजिए और एक आधा अगर रडार में गेंद मिलती है तो वाकई में लंबा उसे टारगेट कीजिए. ये कोशिश रहेगी यहाँ पर जीतू पैकर्स वर्सोवा टीम द्वारा. पहली गेंद पर डबल आया है और मैच ऑन है. मैच का जो इक्वेशन है, मैच का जो माहौल है, वो दर्शकों को हालांकि बहुत मजा आएगा, इसमें कोई संदेह नहीं है. और सभी का बहुत बहुत स्वागत रहेगा एवन जोड़ी द्वारा. प्रत्येक प्रेक्षकाला बांधून ठेवलंय असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थिती देतोय. आतिश पुन्हा एकदा बॅटचं पेस ओपन करतोय, बॉलला पाठवतोय थर्डमॅनला. तिथे 2 धावा आहेत घोषांकित क्षेत्रामध्ये. जबरदस्त कॅल्क्युलेशन केलंय. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जरी आल्या तरी या षटकात 12 धावा येऊ शकतायत. म्हणजे सामना अगदी जवळ नेण्याचा प्रयत्न आतिशचा राहिलाय. नहीं, आशुतोष की अगर बात की जाए तो गेंद हालांकि अभी फ्रॉम द बॉडी रख रहे हैं, थोड़ा सा टप्पा पीछे खींच रहे हैं और उसके ऊपर बहुत अच्छा कट लगाया है. और लगातार 2 बार कट लगाने के बाद तीसरी बार यहाँ पर प्रोटेक्शन अवेलेबल किया पॉइंट में, क्योंकि आसानी के साथ दो करके रन जा रहे थे. तो कहीं ना कहीं अब गेम प्लान को फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया है टीम विश्वास 11 कलवा टीम ने. 10 चेंडू 21 धावा हे सिच्युएशन पाहायला मिळते. एक मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये अगदी जवळ येऊ शकतोय वर्सोवाचा संघ. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विश्वास 11 कलवा संघ सांगतोय आम्ही पण कमी नाहीत, आम्हीही विकेटच्या शोधात राहिलो आहे. मोठा फटका आतिशच्या बॅट मधनं अगदी सामन्याची हवा काढलाय. आउट ऑफ द पार्क, सिक्सर. काय मारलाय यो, काय मारलाय भाई. पक्के लांब ठोकलाय, लांब 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 लचक. आणि हा आलाय वर्सोवाचा ब्रँडेड षटकार. अगदी ग्राउंडच्या बाहेर मारलाय असंच म्हणावं लागेल. जबरदस्त टायमिंग दाखवलं. आतिशच्या बॅट मधनं षटकार आलाय. धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचतोय आणि 9 चेंडू मध्ये आता जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 15 धावांची. 9-15चं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. मैच इक्वेशन बराबरी पे, भले 1-6 यहाँ पर आया है, लेकिन अगर गेंदबाजी
कैलकुलेशन के साथ टप के साथ भी तो मैच में विश्वास 11 कलवा भी फाइट बैक कर सकती है। पलट बाहर चाहिए, आत्मविश्वास आपके मनों में और दिल में जान में होना चाहिए। आता डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता, जमिनीलगत चेंडू येतोय, एक धाव घेतली, एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतायत। एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पुसते 52 वरती। कॅल्क्युलेशन चांगल्या पद्धतीने चाललंय, 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे। बड़ी संख्या में वर्सोवा के दर्शक आए हैं और जैसे गेंद खिलाड़ी के पास आई है तो जैसे नाक फन निकालता है ना सांप, उस प्रकार से कहा है। मतलब थोड़ा सा डराने की कोशिश थी कि रन्स आएंगे स्कोर कार्ड पर बनेंगे तो मैच बेहतर बनेगा। मिलन साठी हा चेंडू होता, फुलटॉस वरती कन्वर्ट केलाय, डीप मध्ये चेंडूला पाठवतायत, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी मिलनने कॉलिंग केलंय आणि 2 धावाही घेतल्या गेल्या। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, 5 बॉल वरती 13 घेतल्या गेल्यात। 7-12 का ये उतारा किस टीम के नाम पे रहेगा ये देखना होगा। 7 बॉल और जीत के लिए 12 चाहिए। एक तरफ से टीम विश्वास 11 कलवा और दूसरी तरफ से जीतू पैकर्स नवघर अर्थात वर्सोवा है सामने। जबरदस्त सामना रंगतोय, जीतू पॅकर्स वर्सोवा आणि विश्वास 11 कलवा। काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय, प्रेक्षकांची मन जिंकलीत या सामन्याने। 7 चेंडू आणि 12 धावा, आशुतोष तयार होतोय, तर मिलन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय। वेगात चेंडू टाकलाय, तिथे एक धाव घेतली गेली, एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागतंय। एकेरीच्या मदतीने 22चा इशारा केलाय पंचांनी। धावसंख्या 55 वरती 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे। मे बी इट वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ द मैच, क्योंकि यहाँ पर डॉट गेंद डाली थी लेकिन कीपर थोड़े से गलती हुई है, गैदर नहीं हो पाया है और स्ट्राइक के बल्लेबाज की नजरें हालांकि बहुत दूर थी। आखिरी मूवमेंट पर देखा कि अपना साथीदार बुला रहा है, दौड़िए, रन निकालिए और कंप्लीट कीजिए। और एक रन यहाँ पर टीम जीतू पैकर्स वर्सोवा ने किया कंप्लीट। और अब हाई वोल्टेज ड्रामा, क्योंकि गेंदे 6 हैं और रन चाहिए टोटल 11। मिलनला आपण पाहिलं तर तितकासा कॉन्फिडेंटली नाही, धाव घेण्यासाठी ते आतुरले नव्हते, मात्र आतिशने सांगितलं आपल्याला धाव घ्यावी लागेल आणि त्याच कारणास्तव ही धाव घेतली गेली आहे। 6 चेंडू 11 धावा, मिलनला कॉन्फिडेंटली यावं लागेल, आत्मविश्वासाने खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। धावा या होऊ शकतायत, मी करेन, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे। गोलंदाजी मार्गावरती शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये मेरे भाई यहाँ घायल एक परिंदा है जो फिर से लड़ सका और उड़ सका, वही यहाँ जिंदा है। तर या मॅच मध्ये डेफिनेटली 6 बॉल रन्स करायचे 11। बहुत ही हाई वोल्टेज ये मुकाबला, क्योंकि चर्चा हो रही है और डेफिनेटली तीनों ही खिलाड़ी आमने सामने यहाँ पर आए हैं। और एक युवा गेंदबाज अभिषेक को यहाँ पर मोर्चे पर लगाया गया है। क्या 6 में 11 डिफेंस होंगे या फिर टीम जीतू पैकर्स वर्सोवा का परचम यहाँ पर लहराएगा। कमाल की बल्लेबाजी अभी तक, टोटल 8 बॉल, आतिश के बल्ले से 15 हैं और मिलन 3 में 3 बनाकर खेल रहे हैं। गोलंदाजी मार्गावरती अभिषेकला आणलंय आणि जबरदस्त फटका खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत, हाई बॉल चाललाय, पहिल्याच बॉल वरती ठोकलाय चौकार। सामना आता ऑन झालाय, 5 चेंडू 7 धावा। क्या बड़ा गैप था, बॉटम हैंड का बहुत अच्छा इस्तेमाल किया और एक्शन रिप्ले बहुत निराला रहेगा इसका। थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, सफल हुए थे, क्रॉस बैटेड स्ट्रोक, डीप कॉर्नर क्षेत्र में 2 खिलाड़ी फ्रेम में आमने सामने देखते रह गए और गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के पार। जबरदस्त फटका खेळलेत, गॅपचा चांगला वापर केलाय। आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 7 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील। मिलननेही आता कॉन्फिडन्स दाखवलाय, आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय आणि 59 वरती जीतू पॅकर्स वर्सोवा संघ पोहोचला गेलाय। 5 चेंडू 7 ची आवश्यकता। हाही बॉल पायावरती आदळलाय का पाहावं लागेल, मात्र बॉल चाललाय अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये। लेग बायचा इशारा अशोक राऊत सरांच्या माध्यमातून येतोय। आता 4 बॉल आणि 5 ची आवश्यकता पाहायला मिळते।
सर एग्जैक्टली इम्पैक्ट कहाँ पर था, मतलब हाइट का इम्पैक्ट था या फिर सामने नहीं मिला गेंद? ओवरऑल थोड़ी सी नाराजगी देखने मिली है टीम विश्वास 11 कलवा के खिलाड़ी द्वारा, लेकिन अंपायर ने दशा है इट्स अबाउट टू हाइट फैक्टर, इट इज अप टू द स्टंप. हाईट फॅक्टर असं दाखवलंय पंचांच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती अभिषेक तयार होतोय. विश्वास 11 कलवा सामना सोडण्यासाठी तयार नाहीत, मात्र फुलटॉस वरती कन्वर्ट केलंय. बॉल हवेत राहिलाय, नो मॅन लँड मध्ये चेंडू चाललाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. इथे ट्राय करायला हवं होतं झेल साठी. डेफिनेटली इस मोमेंट पर आप कैच नहीं करोगे तो कब करोगे, क्योंकि यहाँ पर ऑलरेडी एक बार कैच छूटा है और यहाँ पर गेंद अपने घर में आई थी लेकिन घर का दरवाजा बंद कर दिया है. कहा है जाइए आप. इथे प्रयत्न करायला हवे होते, कारण या चेंडूवरती जर झेल तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला असता, कन्वर्ट झाला असता तर 3 मध्ये 5 ची आवश्यकता असती. मात्र 3 बॉल 3 रन करायचे आहेत. किनारे पर टीम आई है, डूबना नहीं चाहेगी, क्योंकि यहाँ पर तैरने का जो साहस है वो दिखाया नहीं है फील्डर ने, और अब डूब के कगार पर है. 3 बॉल और रन चाहिए 3. 3 चेंडू 3 धावा. हमारे राकेश पाटिल जी ने कहा है कि इस टूर्नामेंट में ड्रेसिंग और चेसिंग ये कंपलसरी है. आपके पास ब्लैक ट्रैक्स और टी शर्ट आपकी टीम का होना चाहिए और रन्स जितने बनाए हैं पहले इनिंग में उसके एक एक्स्ट्रा बनाने हैं. 3-3चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस वरती घेतलाय. बॉल हवेत आहे आणि त्याला पाठवलंय. खेळ खल्लास. षटकार, विजयी षटकार येतोय बॅटरने मिलनच्या बॅट मधनं आणि पुढच्या फेरीत दाखल होत आहे जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ. अभिनंदन टीम जितू पॅकर्स वर्सोवा अँड हार्ड लक टीम विश्वास 11 कलवा. तुम्हीही मन जिंकल्यात, तुम्हीही प्रेक्षकांचं हृदय जिंकलंय. तुमचंही कौतुक. मॅन ऑफ द मॅच गोज टू 7 चेंडू आणि 24 धावा करणारा अज्ञेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. क्या बात है, क्या मुकाबला हुआ है और वेल डन टीम कलवा. वेरी ग्रेट जॉब. इट इज अ डिसिप्लिन, इट इज अ फेयर क्रिकेट. मुकाबला भले हारे हो जीते हो मायने नहीं करता, लेकिन जिसके साथ खेला है उसके साथ यहाँ पर हैंडशेक करके इस मुकाबले में अलविदा लेते हुए टीम विश्वास 11 कलवा